नमस्कार. मी डी के सर, फाउंडर ऑफ डी के सर अकॅडमी फॉर BSc, BCA अँड MSc. तर लक्षात घ्या की तुम्हाला आता माहीत असेल तर सुद्धा नुकतंच आता आपलं जे BSc आहे याला NEP लागू झालेलं आहे. NEP म्हणजे काय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. आता यानुसार काय फरक पडला, आता आधी आपण 3 सब्जेक्ट घेऊन सायन्सचे BSc करत होतो, तर आता तुम्हाला फक्त 2च सब्जेक्ट चूज करायचे आहे. म्हणजे एक मेजरमध्ये ठेवायचं आणि एक मायनरमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे याच्यानुसार काय चेंज झालेलं आहे माहिती आहे का, की बऱ्याच लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की सर कोणता मेजरमध्ये घ्यायचा, कोणता मायनरमध्ये घ्यायचा. तर लक्षात घ्या, तुम्ही कुठलाही सब्जेक्ट मेजर घ्या की मायनर घ्या, त्यात तुम्हाला MSc करता येईल. ओके, फक्त आता कसं, ज्या सब्जेक्टवर तुमची कमांड आहे आणि ज्याच्यात तुम्हाला पुढे करिअर करायचं आहे त्याला तुम्ही मेजरमध्ये ठेवा आणि दुसरा जो सब्जेक्ट आहे तो मायनरमध्ये ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मेजरमध्ये मॅथ्स घेतला तर मायनरमध्ये तुम्ही कॉम्प्युटर घेऊ शकता, मायनरमध्ये तुम्ही फिजिक्स घेऊ शकता. याच्या उलट वाईस वर्सा करू शकता. फक्त तुम्हाला केमिस्ट्री आणि कॉम्प्युटर सोबत नाही घेता येत. म्हणजे आता हे जे चॉईसेस आहेत, कोणता सब्जेक्ट मेजर घेऊ, कोणता सब्जेक्ट मायनर घेऊ, हे त्या कॉलेजवर डिपेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखादं कॉलेज आहे ज्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर अवेलेबल नाही आहे, म्हणजे फक्त PCMच आहे बा, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ह्या 3 पैकीच कोणती 2 घ्यायची.